आपण सगळेच कुठेतरी कशात तरी आनंद शोधत असतो, बरोबर ना? पण तो खरा आनंद म्हणजे जे खरोखरं सुख आहे ते नक्की मिळतं कुठे? आज आपण एका जुन्या पण खूप सुंदर बोधकथेमधनं या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. ही गोष्ट आहे सुखदामणीची. चला तर मग सुरू करूया. तर मूळ प्रश्न हाच आहे. खरं सुख, खरा आनंद आहे तरी कुठे? ही संपूर्ण कथा आपल्याला याच एका प्रश्नाच्या उत्तराकडे घेऊन जाते. चला तर मग आपल्या कथेच्या मुख्य पात्राला भेटूया. हे आहेत एक संत, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक अशी प्रसन्नता, एक अशी शांतता असायची की इतरांना त्याचं गूढच वाटायचं. तर पूर्वीच्या काळी हे संत राहत होते. त्यांची एक खास गोष्ट होती, ती म्हणजे त्यांच्या धर्मावर असलेली अढळ श्रद्धा. आणि याच श्रद्धेमुळे ते कायम शांत आणि आनंदी असायचे. त्यांच्या या आनंदाचं कारण कोणतीही भौतिक गोष्ट नव्हती, तर त्यांची आंतरिक श्रद्धा होती. पण त्यांच्या या आनंदाचा अर्थ काही लोकांनी अगदी वेगळाच लावला. काही चोरांनी त्या संतांचा तो तेजस्वी, आनंदी चेहरा पाहिला आणि त्यांना वाटलं की अरे, ह्यांच्याकडे नक्कीच कोणता तरी मोठा खजिना असणार. त्यांनी त्या खजिन्याला एक नावही दिलं, सुखदामणी. आणि साहजिकच तो मणी मिळवण्यासाठी त्यांनी एक कट रचला. आणि इथूनच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. खरा संघर्ष सुरू होतो जेव्हा त्या संतांचं अपहरण होतं आणि चोरांच्या समोर एक रहस्यमयी कोडं ठेवलं जातं. मग एका रात्री चोरांनी डाव साधला. त्यांनी त्या संतांना पकडलं, त्यांना एका घनदाट जंगलात घेऊन गेले आणि दरडावून विचारलं, कुठे आहे तो सुखदामणी, ज्यामुळे तू नेहमी इतका आनंदी असतोस? तो दे आम्हाला. तेव्हा संत अजिबात घाबरले नाहीत. ते अगदी शांतपणे म्हणाले, चांदण्या रात्री तुमच्या कवटीच्या सावलीखाली खोदा. किती विचित्र आणि गूढ आहे हे, नाही का? चोरांना तर क्षणभर वाटलं की अरे वा, खजिन्याचा पत्ता मिळाला. आणि यानंतर सुरू झाली ती व्यर्थ शोधाशोध. चोरांनी संतांच्या शब्दांचा अगदी जसाच्या तसा अर्थ घेतला आणि एका अशा कामाला सुरुवात केली जे पूर्णपणे निष्फळ ठरणार होतं. प्रत्येक चोर वेगवेगळ्या दिशेला पळाला आणि जिथे जिथे आपल्या स्वतःच्या डोक्याची सावली पडेल तिथे तिथे वेड्यासारखं खोदकाम करू लागला. पण यात एक मोठी गंमत होती. जसजसा चंद्र पुढे सरकत होता तसतशी त्यांची सावलीसुद्धा जागा बदलत होती. ती रात्र त्या चोरांसाठी खूपच लांब ठरली. सुरुवातीला मोठ्या उत्साहाने खोदकाम सुरू झालं, पण मध्यरात्रीपर्यंत ते पुरते थकून गेले आणि पहाट होता होता त्यांच्या मनात फक्त राग आणि निराशाच उरली होती. सकाळ झाली, पण खजिना काही सापडला नाही. विचार करा, त्या एका रात्रीत त्यांनी अक्षरशः शेकडो खड्डे खोदले असतील, पण तो मणी तो काही कुठेच सापडला नाही. त्यांची सगळी मेहनत, त्यांची आशा, सगळं काही वाया गेलं. आणि मग सूर्योदयानंतर जेव्हा त्यांच्या सगळ्या आशा संपल्या होत्या, तेव्हा कथेचा खरा अर्थ समोर आला. खऱ्या संपत्तीचं रहस्य उलगडलं. सकाळ होताच ते थकलेले, चिडलेले चोर त्या संतांसमोर आले. त्यांनी संतांवर फसवणूक केल्याचा आरोप लावला. त्यांना जाब विचारायला लागले. बघा, एका बाजूला चोरांचा तो प्रचंड राग होता आणि दुसऱ्या बाजूला संतांची तीच शांत मुद्रा. आणि मग तो क्षण आला. संतांनी हसून त्या कोड्याचा खरा अर्थ सांगितला. ते म्हणाले, कवटीखालील मणी याचा अर्थ आहे तुमच्या मस्तिष्कातील, तुमच्या मनातील उदात्त आणि चांगले विचार. हाच तो खरा खजिना आहे जो माणसाला नेहमी आनंदी ठेवतो. इथे आपल्याला आनंदाकडे बघण्याचे दोन वेगवेगळे मार्ग दिसतात. चोरांना वाटत होतं की आनंद, सुख हे बाहेरच्या वस्तूंमध्ये आहे, जे शोधावं लागतं. पण संतांना हे सत्य माहीत होतं की खरा आनंद ही एक आंतरिक स्थिती आहे, जी आपल्याला आतून जोपासावी लागते. म्हणजे या कथेचं सार अगदी सोपं आहे. खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला बाहेर कुठेही भटकायची गरज नाही, तर आपल्या आतच पाहायला हवं. आपल्या मनात चांगले विचार रुजवायला हवेत, कारण तीच आपली खरी संपत्ती आहे, तोच आपला खरा सुखदामणी आहे. आणि शेवटी या कथेचं संपूर्ण सार या एका वाक्यात दडलेलं आहे. सच्चा धर्म आंतरिक सद्भाव आणि सद्गुणांची वाढ करतो. आणि हेच ते तत्व आहे जे आपलं जीवन यशस्वी, अर्थपूर्ण आणि आनंदाने परिपूर्ण बनवतं. तर जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आपण आपला सुखदामणी कुठे शोधत आहोत? बाहेरच्या जगातल्या वस्तूंमध्ये की आपल्या स्वतःच्या आत, आपल्या विचारांमध्ये?